ठाकरे यांनी त्या दिवशी वरळी डोम मध्ये 1 तास 4 मिनिटं आणि 47 सेकंद नॉनस्टॉप हातामध्ये कागदाचा एक तुकडा न घेता, कुठल्याही प्रकारचा टॅब न घेता मुंबईच्या गल्ली गल्ली पासून आम्ही काय केलं हे सांगण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं असेल की ह्या 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी या सत्ताधारी पक्षानं चाटून आता 20,000 कोटीवर आणल्या. त्याच्या बांधवांवर बघितलं ही निवडणूक काय आपल्याकरता पहिलीच नाही. अशा अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या, पण नेहमी झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये खूप असा मूलभूत असा फरक आहे. मूलभूत असा फरक आहे. आणि म्हणून ही निवडणूक केवळ तुमच्या माझ्या का भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची नाही, तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या इज्जतीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या सन्मानाच्या दृष्टीनं आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आपल्या तलवारीनं पाणी पाजलं, नेस्तनाबूत केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याकरता म्हणून ती ही निवडणूक महत्वाची आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ही निवडणूक कोणता पक्ष जिंकतो आणि कोणता पक्ष हारतो याच्याकरता फार मोठी महत्वाची नाही, तर निवडणूक माझा महाराष्ट्र जिंकतो की नाही याच्याकरता ही निवडणूक आहे. याच्याकरता ही निवडणूक आहे. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मुदत ही 2022 साली संपली. 74व्या घटनादुरुस्तीमध्ये एकदा का एखाद्या संस्थेची निवडणूक होऊन 5 वर्ष पूर्ण झाली की त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त 15 दिवस मुदत संपल्यापासून पुढे ती निवडणूक ढकलता येते, परंतु त्याच्यापेक्षा पुढे ती निवडणूक ढकलता येत नाही. परंतु दिल्लीमध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा महाराष्ट्रामध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, या सरकारचा लोकशाहीवर विश्वासच नाही. या सरकारचे जे नेते आहेत, जे प्रमुख आहेत, त्यांनी कितीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, संविधान हे पुन्हा पुन्हा डोक्याला लावून नमस्कार केल्याचं नाटक केलं. ते नाटक करतात, परंतु त्यांचा त्या संविधानावर, त्या राज्यघटनेवर आणि त्या लोकशाहीवर काडी मात्र विश्वास नाही. बांधवांनो, काडी मात्र विश्वास नाही. आणि म्हणून 2022 साली महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुकीची मुदत संपली. आज 2026 साल उजाडलं तरी हे लोक निवडणूक लावायला तयार नाहीत. हे लोक निवडणूक लावायला तयार नाहीत. हे दुसऱ्यावर वाटेल तो आरोप करतात, वाटेल ती टीका करतात, हे बरचसं खोटं बोलतात. पण देवाने ह्यांना असं कौशल्य दिलेलं आहे की हे खोटं बोलतात ते सुद्धा लोकांना खरं वाटतं. आणि आपण कितीही खरं जरी बोललो तरी सुद्धा ते खोटं कसं आहे हे लोकांना पटवून सांगतात आणि लोकांना ते बऱ्याच वेळेला पटतं. बांधवांनो, भगिनींनो, यांनी ही निवडणूक घेतलीच नसती. परवा आमच्या दिवशी झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याही वेळेला यांनी निवडणुका घेतल्याच नसत्या. पण या सरकारच्या पेटाटामध्ये सुप्रीम कोर्टानं लाथ घातली आणि 30 जानेवारीपूर्वी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असं सांगितलं, म्हणून आज निवडणुका होत आहेत. मध्यंतरी असाच आदेश दिला, सप्टेंबर पर्यंत निवडणुका पूर्ण करून घ्या म्हणून सांगितलं. पण त्याच्यामध्ये खाली एक ओळ लिहिली, काही कारणास्तव जर अडचणी आल्या तर थोडे दिवस सरकार निवडणुका मागे पुढे करू शकतं. बस एवढाच मागे पुढे शब्द वाचला आणि पुढे मागे आता निवडणुकाच करायच्या नाही असा त्यांनी निर्णय घेतला. लोकांना पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि आता 30 जानेवारीपूर्वी निवडणुका घेतल्या पाहिजे अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टानं पुन्हा आदेश दिला आणि यांना निवडणुका घ्याव्या लागल्या. यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, यांचा कुठल्याही
लोकशाहीवर विश्वास नाही. आणि आजची निवडणूक ही अत्यंत महत्वाची एवढ्या करता आहे की जो भारतीय जनता पार्टी हा पक्ष फार सभ्यतेच्या गोष्टी करतो, साधन सुचितेच्या गोष्टी करतो, पार्टी विथ डिफरन्स. आमच्यासारखा दुसरा पक्ष जगाच्या पाठीवर नाही. जगामध्ये सगळ्यात आमचा मोठा पक्ष म्हणून सांगतो. आमच्या पक्षाचा नेता हा विश्वगुरु. कोण? विश्वगुरु. आमच्या कोकणात असं कोण म्हटलं तर त्याला कुठे होऊन गुरु असं लोक म्हणतात. ते कोकणी माणूस मी असल्यामुळं त्याला जर कोण म्हटलं विश्वगुरु तर लोक म्हणतात त्याला कुठे होऊन गुरु असं लोक म्हणतात. आणि म्हणून असा विश्वगुरु असलेला हा पक्ष, अशी विरोधावली मिळवणारे हे लोक आज चारी बाजूनं प्रशासकीय कारभार करून, प्रशासकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून, अधिकाऱ्यांना सत्तेची भीती दाखवून उभा देश लुटण्याचं काम, उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. उभा महाराष्ट्र लुटण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. लोकप्रतिनिधी नावाची संस्था अस्तित्वातच ठेवायची नाही. सरकारी अधिकारी हे आपल्या ताब्यात आपल्या मर्जीप्रमाणे घ्यायचे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा. हे भ्रष्ट लोक आहेत. हे भ्रष्ट लोक आहेत. लांबची गोष्ट कशाला? मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत ते विचारणारा मी विकास करणार आहोत, विकास करणार आहोत. एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं उभं राहून सांगावं की विकास म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात याचा कधी तुम्ही उल्लेख लागताय. फक्त आम्ही विकास करणार आहोत. जाणारी माणसं सांगतात की आम्ही विकासाकरता जातोय, पण कोणाचा विकास? कोणाचा विकास? जनतेचा विकास की स्वतःचा विकास याचं कधी भाष्य करत नाही. याच्यावर कधी भाष्य करत नाही. ज्या शिवसेनेकडे गेली 25 वर्ष ही मुंबई महानगरपालिका आहे, त्या शिवसेनेनं काय केलं म्हणून प्रश्न विचारतात. त्या शिवसेनेबरोबर गेली 5 वर्ष सोडली तर कायम भागीदार हे आहेत त्याच्यामध्ये. कायम त्याच्यामध्ये भागीदार हे होते. हे शिवसेनेच्या बरोबर शिवसेनेनं जर महापौरपद घेतलं तर हे सातत्यानं उपमहापौर घेत होते, उपपद घेत होते. याचा अर्थ 50% वाट्यामध्ये हे कायम होते. पण जो मात्र शिवसेनेला विचारतात की तुम्ही काय केलं. मला अभिमान वाटतो माझ्या पक्षाच्या तरुण नेत्यांना. माननीय आदित्यजी ठाकरे यांनी त्या दिवशी वरळी डोम मध्ये 1 तास 4 मिनिटं आणि 47 सेकंद नॉनस्टॉप हातामध्ये कागदाचा एक तुकडा न घेता, कुठल्याही प्रकारचा टॅब न घेता मुंबईच्या गल्ली पासून आम्ही काय केलं हे सांगण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदित्य ठाकरे. हे लक्षात ठेवा. ही मुलाखत काढून बघा तुम्ही. त्यांनी प्रत्येक गल्ली बोळामध्ये शिक्षण असेल, पाणी असेल, रस्ते असतील, नोकरी व्यवसाय असेल, कोविडचा कालावधी असेल, घरं बांधायचं असेल, सिलिंग करायचं असेल, पोस्टर रोड करायचा असेल, या प्रत्येक गोष्टीचा शब्द आणि शब्द त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये कागदाचा एकही तुकडा न घेता सगळ्या गोष्टी सांगितल्या. याचा अर्थ माणूस हे इतका आत्मविश्वास पूर्ण कधी बोलू शकतो? माणूस हा एवढा स्पष्टपणे कुठल्याही प्रकारचा हातामध्ये कागदाचा तुकडा मग घेताना कधी बोलतो ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्षपणे हे काम केलेलं असतं, तो फील्डवर गेलेला असतो, त्यांनी हे काम नजरेखालून घातलेलं असतं, त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असते. त्याच वेळेला माणूस इतका आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतो. त्याचं उत्तम म्हणजे आदित्यजी ठाकरे यांनी दिलेलं प्रेझेंटेशन आहे. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्य लुटायचं काम हे करतात. त्याचं जिवंत उदाहरण, जिवंत उदाहरण. ठाण्यामध्ये एका रस्त्याचं टेंडर निघालं. 6,000 कोटी रुपयाचं टेंडर. आणि तो विषय ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये गेला, त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे टेंडर तात्काळ रद्द करा. कारण 3,000 कोटी रुपये, 6,000 कोटीच्या टेंडरमध्ये 3,200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. 3,000 कोटी रुपयेच कामाला लागतायत. पण याने त्याचे 6,200 कोटी रुपयाचं टेंडर केलं. सुप्रीम कोर्टानं स्टे दिला. त्याच्यामध्ये आदित्यजी ठाकरे यांनी सांगितलं की ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आली
त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवर 600 कोटी रुपयाचं कर्ज होतं. 600 कोटी रुपयाचं कर्ज होतं. आणि 2022 साली ज्या वेळेला महानगरपालिकेची मुदत संपली आणि प्रशासक आला त्यावेळेला 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेत होत्या. काल परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की एवढ्या ठेवी कशाला ठेवलेल्या, ह्या ठेवी काय टाकायच्या आहेत काय लोकांनी जर टीका केली. आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी या सत्ताधारी पक्षानं चाटून आता 20,000 कोटीवर आणल्या. त्यातल्या 72,000 कोटी चाटले. 72,000 कोटी रुपये कमी केले. 2 वर्षानंतर त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देणं, ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी देणी देणं, त्यांचे पेन्शन देणं हे महानगरपालिकेला त्या ठिकाणी शक्य होणार नाही. स्वतः गुजरातची महानगरपालिका 5,000 कोटी रुपयाच्या तोट्यामध्ये आहे आणि माझी मुंबई महानगरपालिका 92,000 कोटीच्या फायद्यामध्ये आणण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे. तुम्ही मुंबई करणार बसचा प्रवास जगाच्या पाठीवर 5 किलोमीटर पर्यंत प्रवास करण्याकरता फक्त 5 रुपयामध्ये प्रवास करता येतो. 10 किलोमीटर 10 रुपयात करता येतो. 20 किलोमीटर पर्यंत फक्त 20 रुपयामध्ये प्रवास करता येतो. आणि 20 किलोमीटरच्या पुढे कितीही जरी तुम्ही प्रवास केला तरी तो 20 रुपयातच करता येतो. हा चमत्कार जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे घडवू शकतात. 1,000 लिटर पाणी 1,000 लिटर पाणी तुम्ही वापरलात तर 3 रुपये 50 पैशाला 1,000 लिटर पाणी देण्याचं काम, ऐतिहासिक काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तुमची मुंबई महानगरपालिका करते. आणि या शेजारच्या दुकानातून एक जर बिस्लरी वॉटरची बॉटल पाण्याची 1 लिटरची घेतली तर मला वाटतं 15 की 17 रुपये काहीतरी घ्यावे लागतात. किती? 20. स्वस्त झाले वाटतं मोदींच्या राज्यात. 20 रुपयाला झाली. 20 रुपयाला 1 लिटर पाणी तुम्हाला मिळतं आणि 1,000 लिटर 3 रुपये 50 पैशाला मिळतं. आणि तेही पाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही ज्या बिस्लरी वॉटरच्या बॉटलमधून पाणी घेता, मिनरल वॉटर घेता, त्याच्यापेक्षा माझं पाणी अधिक स्वच्छ आहे. कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये जाऊन तपासा, हे पाणी तुम्हाला दिलं. 8 भाषांमध्ये तुमच्या मुलांना फुकट शिकवण्याचं काम, त्यांना बसमधून फुकट शाळेमध्ये घेऊन जाण्याचं काम, अनेक जगामधली जेवढी म्हणून बोर्ड आहे, एसएससी असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असतील, हे तर आणखी जी काय 6-7 बोर्ड आहेत, त्या सगळ्या बोर्डाचं शिक्षण मोफत तुमच्या मुलांना मुंबईत देण्याचं जर काम आणि हे ऐतिहासिक काम जर कोणी केलं असेल तर ते आदित्य उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये केलेलं आहे. ही मुंबई टिकली पाहिजे, ही मुंबई वाचली पाहिजे. आम्ही प्रत्येक जण घसा फोडून सांगतोय की या मुंबईवर वक्रदृष्टी आहे काही लोकांची. मी सगळ्याच वक्त्यांना या ठिकाणी नम्रपणे एक विनंती करतो की तुमच्या भाषणामध्ये गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, बिहारी असे शब्द वापरू नका. तुमचे वापरू नका. हे उत्तर भारतीय आहेत का, ते मराठी आहेत का, ते गुजराती आहेत का, ते मारवाडी आहेत का, जैन आहेत, ईसाई आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत. अरे ही माझी मुंबई ज्यानी म्हणून जो मुंबईमध्ये आला त्या सगळ्या लेकरांची, ते कुठल्याही जाती धर्माचे, कुठल्या पक्षाचे, कुठल्या पंथाचे, कुठल्याही भागातले असतील, त्यांची ती आई आहे. मला गुजराती बांधवांना प्रश्न विचारायचा आहे, मला मारवाडी बांधवांना प्रश्न विचारायचा आहे, मला जैनांना प्रश्न विचारायचा आहे, मला मुस्लिमांना प्रश्न विचारायचा आहे, मला ख्रिश्चनांना प्रश्न विचारायचा आहे, मला शिखांना प्रश्न विचारायचा आहे. अरे ज्या वेळेला तुम्ही मुंबईमध्ये पाऊल ठेवलं, या तुमच्या आईनं तुमच्या पोटाला भूक लागली, कधी कोणाचं पोट मारलं नाही, तुमच्या पोटाला भाकरी दिली. तुम्हाला पाणी तहान लागली तर तुम्हाला ह्या माझ्या मुंबई आईनं पाणी सुद्धा दिलं. तुम्ही आजारी पडला
तर तुम्हाला औषध जमा करण्याचं काम हे माझ्या मुंबई नावाच्या आईनं दिलं. तुम्हाला कोणालाही उपाशी ठेवलं नाही. अरे फुटपाथवर झोपलात तर तुमच्या डोक्यावर छप्पर देण्याचं काम सुद्धा या माझ्या मुंबईने केलं. तुम्हाला रोजगार देण्याचं काम माझ्या मुंबईने केलं. तुम्हाला संरक्षण देण्याचं काम माझ्या मुंबईने केलं. ज्या ज्या वेळेला प्रसंग पडला त्या त्या वेळेला माझी मुंबई तुमच्या पाठीशी उभी राहिली. आज या भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागून गुजराती मराठी मारवाडी गुजराती आणखी कोण असतील हे धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे नतद्रष्ट करतायत. यांच्या नावाला लागू नका. अरे मुंबई ही तुमची आमची आई आहे. या आईने सगळ्या जाती धर्मातील लोकांना ज्याप्रमाणे आई 4 मुलं असतील 6 मुलं असतील तर त्या सगळ्या मुलांना समन्यायानं आई बघते. समन्यायानं तुझी माया ममता सगळ्यांच्यावर असते. तशी माझ्या मुंबईनं तुम्हाला आईच्या न्यायानंच वाढवलेला आहे. हे लक्षात ठेवा.